काय म्हणतात फॅमिली, स्वागत आहे आपल्या विशाल ब्लॉगमध्ये. नवीन दिवस नवीन ब्लॉग, तर चला सुरू करूया. सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, ज्याने माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद नक्की ह्या व्हिडिओला द्या. तर चला सुरू करूया. आज मी मागवलं होतं फ्लिपकार्टवरून सेल्फी स्टँड. ते सेल्फी स्टँड असं आलं की ॲक्च्युली मी ते खोलून पण बघितलं, ते मला आवडलं नाही. काय बोलतात ना, स्वस्त घेतो आपण त्याची क्वालिटी आणि त्याची क्वालिटी खूप खराब असते, तर त्याच्यामुळे मी ते घेणार नाही. मी ते रिटर्न देणार आहे. सेल्फी स्टँड घेतलं होतं मी, ते मला आवडलं नाही अजिबात. जाऊ द्या, ही आपली सध्या सुरुवात आहे. अजून मला अनुभव येतो आहे काय गोष्टी घ्यायच्यात, काय गोष्टी नाही घ्यायच्यात, कुठल्या गोष्टी चांगल्या कुठल्या गोष्टी नाही, त्या इक्विपमेंटमध्ये ॲक्सेसरीजमध्ये. तर मी शिकतो आहे. कोणाला तुम्हाला चांगला सेल्फी स्टँड रिंग लाईट मला सजेस्ट करायचे असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सजेस्ट करा. कारण की मी पण आता सध्या सुरुवातच करतो आहे. मला पण हळूहळू सगळं माहीत होतं हे असं गोष्टी आहेत. हे स्वस्त भेटलं मला फ्लिपकार्टवरती 250ला, म्हणून मी हे मागवलं होतं. म्हणलं कसे बघूया. यांची लेन पण खूप कमी आहे, माझ्या इतकी कमरा इतकीच आहे, जास्त पण मोठं नाही आहे. तर त्याच्यामुळे मी हे ते रिटर्न करणार आहे आणि याच्याऐवजी रिंग लाईट मागवणार आहे मोठीवाली. तर ती आहे मला वाटतं 600 किंवा 700 रुपयापर्यंत. ती थोडी महाग आहे. मी म्हणलं हे मागून बघूया कसं आहे काय आहे. तर हे मला आवडलं नाही आहे, मी हे रिटर्न करणार आहे. कसं आहे, प्रत्येक ब्लॉगरला हा अनुभव येतो की नाही मला माहिती नाही. मी पण हा अनुभव घेतो आहे, तर तुमच्याबरोबर शेअर करतो आहे. नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. एवढंच मला सांगत होतं. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुमचा अनुभव असा असेल तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये. तर स्टे ट्यून, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.